एका अपघाताच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सप्तशृंगी घाटामध्ये भीषण अपघात झाला। इनोव्हा कार ही घाटामध्ये कोसळलेली आहे। अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। गाडी चालकाचा तोल गेल्यानं गाडी घाटामध्ये गेल्याची माहिती आहे। तर महेश महाले आमचे प्रतिनिधी या अपघाताच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। महेश, अगदी खरं शुभम, खरं तर सप्तशृंगी घाटावर हा भीषण अपघात झालेला आहे। गाडी चालकाचा घाटाच्या वळणावरून तोल गेल्याने गाडी जी आहे ती थेट घाटात घुसलेली आहे। यामध्ये इनोव्हा गाडी होती आणि यामध्ये 5 जणांची मृत्यू। तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपले प्रतिनिधी महेश यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। मात्र एका भीषण अपघाताच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। इनोव्हा गाडी ही घाटामध्ये कोसळलेली आहे। अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। सप्तशृंगी घाटामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघाताची काही दृश्य देखील समोर आलेली आहे। घाटातून ही कार थेट दरीमध्ये कोसळलेली आहे। भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। तर सप्तशृंगी घाटातील एका भीषण अपघाताच्या संदर्भातली ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। गाडी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर घाटातून ही कार थेट दरीमध्ये कोसळली। या दुर्घटनेमध्ये, या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर आता मदत कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे। घाटातील काही दृश्य देखील समोर आलेले आहे। कशा पद्धतीने ही गाडी घाटातून खोल दरीमध्ये कोसळलेली आहे। सप्तशृंगी घाटामध्ये हा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। घाटातून जात असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दरीमध्ये कोसळलेली आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट देतात। महेश, अगदी खरं शुभम, खरं तर सप्तशृंगी घाटामध्ये भीषण अपघात झालेली इनोव्हा गाडी जी होती ती थेट घाटामध्ये कोसळलेली आहे आणि या अपघातामध्ये 5 जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळालेली आहे। खरं तर घाटावरून उतरत असताना गाडी चालकाचा जो तोल होता तो ढासळला आणि डिवायडर क्रॉस करून ही इनोव्हा गाडी जी होती ती थेट घाटात कोसळलेली आहे। टप्प्यावरून ही गाडी कोसळल्याने खरं तर या 5 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। मात्र गडावरील भाविक असतील, ग्रामस्थ असतील, यांच्याकडून मदत कार्य जे आहे ते सुरू आहे आणि शासकीय यंत्रणा देखील त्या ठिकाणी पोहोचलेली। त्यांच्याद्वारे ही जी गाडी आहे तिचा शोध कार्य जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। कारण सप्तशृंगी घाटाचा जो घाट आहे तो अत्यंत खोलवर आहे आणि ही गाडी आता खाली पडलेली असल्याने तिला बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेन असतील किंवा शासकीय यंत्रणा ज्या आहे त्या तिथे पोहोचलेल्या आहे आणि या प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे जे प्रयत्न आहे ती गाडी काढण्यासाठी सुरू आहे। मात्र या अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती मिळालेली आहे। शुभम, ठीक आहे महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या भीषण दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।